नमस्कार मित्रांनो, मी सूरज पठाडे. पैसा झाला मोठाच्या नवीन सेशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आजचं सेशन हे शेअर मार्केटमध्ये जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी खूप उपयुक्त सेशन आहे. आज आपण फक्त 10,000 भांडवल वापरून इंट्राडे ट्रेडिंग कशी करू शकतो त्याविषयी चर्चा करणार आहोत. अनेक लोक मार्केटमध्ये येताना खूप मोठं भांडवल घेऊन येतात आणि मग ते भांडवल कमावून बसतात. तेव्हा मार्केटमध्ये येताना आपण कमीत कमी भांडवलावर आपले स्किल्स डेव्हलप करणं जास्त योग्य आहे. तर त्यासाठी आपण कमी भांडवल वापरून फक्त 10,000 रुपये वापरून कशा प्रकारे ट्रेडिंग शिकू शकतो आणि प्रॉफिटेबल राहू शकतो हे बघणार आहोत. तर भांडवल आपलं आहे मित्रांनो, अनेक लोक असे म्हणतात की नवीन ट्रेडर्सने लेव्हरेज वापरू नये, पण इंट्राडे ट्रेडिंग करत असताना आपल्याला लिव्हरेजची गरज भासते. कारण खूप कमी कॅपिटलवर अगदी तेवढ्याच प्रमाणात जर आपण स्टॉक्सची खरेदी विक्री केली, तर आपण जितका वेळ मार्केटसाठी देतो आहोत तेवढ्या वेळेत आपल्याला तेवढा पुरेसा परतावा मिळू शकत नाही आणि आपला रिस्क रिवॉर्ड रेशिओ सुद्धा पुरेसा चांगला होऊ शकत नाही. ते कसे ते आपल्याला सेशन चालू असताना समजू शकेल. तर लिव्हरेज आपल्याला वापरायचं आहे आता सेबीच्या नियमानुसार आपल्याला जास्तीत जास्त 5 पट लिव्हरेज मिळतं. म्हणजे मूळ आपल्याकडे फक्त 10,000 भांडवल आहे, मात्र लेव्हरेज जर आपण विचारात घेतलं तर आपण असे म्हणू शकतो की 3 वाजेपर्यंत आपल्याकडे साधारणपणे 50,000 भांडवल उपलब्ध होऊ शकतं. हे झालं भांडवल, हे झालं लेव्हरेज. आता आपलं असणार आहे रिस्क. तर आपण आता प्रत्येक ट्रेड मागे रिस्क किती ठेवणार आहोत ते बघूया. तर रिस्क असणार आहे आपली भांडवलाच्या 2%. मग 2% लेव्हरेज पकडून का? तर नाही, 2% आपली रिस्क असणार आहे आपले मूळ भांडवल पकडून. तर 2% नुसार आपली रिस्क होते 200 रुपये. आणि ही रिस्क जी असणार आहे ही आपली असणार आहे प्रति ट्रेड. म्हणजे एका ट्रेड मध्ये आपण अशा प्रकारे पोझिशन घ्यायची आहे की लॉस झाल्यास आपल्याला फक्त 200 रुपये एवढाच लॉस होईल. तर रिस्क पर ट्रेड आहे 200. 2% म्हणजेच 200 रुपये. मॅक्झिमम ड्रॉडाऊन असणार आहे आपला 4%. म्हणजे 400 रुपये. तर ड्रॉडाऊन म्हणजे काय की एका दिवसात आपण आपल्या कॅपिटलच्या किती प्रमाणात लॉस बुक करू शकतो किंवा सहन करू शकतो यावर सुद्धा आपण एक लिमिटेशन किंवा मर्यादा ठेवणार आहोत. ती असणार आहे 400 रुपये. रिस्क पर ट्रेड आणि मॅक्स ड्रॉडाऊन या दोन गोष्टी बघितल्यास आपल्याला असे लक्षात येईल की आपण एका दिवसात किती ट्रेड करणार आहोत. 400 रुपये लॉस घेण्यासाठी आपल्याला किमान 2 ट्रेड करणं आवश्यक आहे. 400 रुपये लॉस झालं तर आपण ट्रेडिंग पूर्णतः बंद करणार आहोत. याचा अर्थ आपले एका दिवसात ट्रेड किती असणार आहे? फक्त 2. तर अशा प्रकारे आपण 10,000 रुपये भांडवल वापरून ट्रेडिंग करणार आहोत. आता आपण बघूया की एक आठवडा ट्रेडिंग केल्यानंतर
त्यातून ट्रेडिंगद्वारे काय काय शक्यता निर्माण होऊ शकते. तर एका आठवड्यात 5 दिवस सर्वसाधारणपणे ट्रेडिंग सुरू असते. एक दिवसाला 2 ट्रेड याप्रमाणे 5 दिवसात आपण एका आठवड्यात 10 ट्रेड करणार आहोत. अर्थातच आपण नवीन ट्रेडर असल्याने आपल्याला ट्रेडिंग करताना भरपूर अडचणी येऊ शकतात. आपला प्रयत्न असा असला पाहिजे की किमान माझे 50% ट्रेड एका आठवड्यातील 50% ट्रेड प्रॉफिट मध्ये असतील. याचा अर्थ 50% ट्रेड आपण ऑलरेडी लॉस मध्ये बुक करणार आहोत. असं असलं तर 50% ट्रेड 10 पैकी म्हणजे 5 ट्रेड आपले ऑलरेडी लॉस मध्ये आहेत. याचा अर्थ आपला ओव्हरऑल लॉस झाला 1000. हे आहेत माझे लॉस मेकिंग ट्रेड्स, बरोबर. तर मित्रांनो, हे 5 ट्रेड म्हणजे अगदी सलग लॉस झालेले ट्रेड नसून हे अधेमध्ये लॉस झालेले ट्रेड्स आहेत. पण ओव्हरऑल आपले 5 किंवा 50% ट्रेड आपण सध्या लॉस मध्ये कापत आहोत असं आपण विचारात घेऊन चाललो आहोत. सक्सेसफुल ट्रेडिंग साठी किमान 6 ते 7 ट्रेड आपण बरोबर आणणं आवश्यक असतं. लॉस होणे हे अटळ आहे. लॉस इज अ पार्ट ऑफ गेम. तेव्हा लॉस आपल्याला होऊ शकतो. सक्सेसफुल ट्रेडर्स फक्त त्यांचे लॉसेस किंवा त्यांचं मनी व्यवस्थित मॅनेज करू शकतात आणि त्यामुळेच ते प्रॉफिटेबल राहतात. आपण सक्सेसफुल ट्रेडर्सची लाईफ जर्नी बघितली तर आपल्या लक्षात येईल की अनेक सक्सेसफुल ट्रेडर्सचा सक्सेस रेशो फक्त 60% आहे आणि आपण नवीन असल्याने आपला सक्सेस रेशो फक्त 50% गृहीत धरला आहे. तर उरलेले ट्रेड आपण असं पकडूया की एक ट्रेड माझा एकास एक या रिस्क प्रमाणे मी कापला. रिस्क रिवॉर्ड वर मी याआधी एका सेशन मध्ये चर्चा केली आहे. रिस्क रिवॉर्ड विषयी आपल्याला माहिती नसल्यास आपण ते सेशन आवर्जून बघा. त्याने आपल्याला रिस्क रिवॉर्ड मनी मॅनेजमेंट विषयीच्या अनेक शंका नक्की दूर होतील. तर एक ट्रेड माझा मी एकास एक कापला म्हणजे जितका प्रॉफिट तितकाच मला लॉस होऊ शकला असता. एक ट्रेड माझा 1:2 अशा प्रकारे कापला. 1:2 ऍटलिस्ट रिस्क रिवॉर्ड मिळावा अशी सर्वसाधारणपणा ट्रेडिंग मध्ये संकल्पना आहे. तर 1:2 ला मी 2 वेळा पकडतो. हा देखील काय आहे 1:2. यापैकी एक ट्रेड माझा खूप जास्त चांगला झाला म्हणजे येथे मला भेटला 1:3 रिस्क रिवॉर्ड. इथे आपण RR म्हणूया म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येईल. आणि 10वा ट्रेड एकतर माझा नो प्रॉफिट नो लॉस ला बुक होऊ शकतो. ही एक आणखी एक शक्यता. 5 ट्रेड मी कम्प्लीट लॉस मध्ये आहे, 4 ट्रेड आपण प्रॉफिट मध्ये आहोत आणि एक ट्रेड आपण नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आहोत. तर आता आपण या ट्रेड्सची एकूण बेरीज बघूया. 400, 400, 800, 800 आणि 600, 1400, 1400 आणि 200, 1600. तर मित्रांनो, इथे ट्रेडिंगचा जो प्लॅन मी मांडतो आहे त्यात मी ब्रोकरेज लक्षात घेतलेले नाही. नो प्रॉफिट नो लॉस. तर आपण बघू शकतो की 5 ट्रेड माझे लॉस मध्ये आहेत, एक ट्रेड नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आहे आणि फक्त 4 ट्रेड मी प्रॉफिट बुक केला आहे आणि तो देखील एक ट्रेड एकास एक, 2 ट्रेड एकास 2 आणि फक्त एक ट्रेड एकास 3 म्हणजे जो चांगला रिस्क रिवॉर्ड आपण म्हणू शकतो. अनेकदा
प्रॉफिट मेकिंग ट्रेड जर आपण होल्ड करून ठेवले तर एकाच 5, एकाच 6, एकाच 4 अशा प्रकारचे रिस्क रिवॉर्ड सुद्धा भेटू शकतात आणि आपला ट्रेड खूप चांगला रन झाल्याने खूप चांगले प्रॉफिट आपल्याला मिळवता येऊ शकतं. पण मी इथे खूपच कमी शक्यता म्हणून एकाच 3चा रिस्क रिवॉर्ड गृहीत धरला आहे. तर ह्या पहिल्या आठवड्याच्या किंवा सुरुवातीच्या प्लॅन मध्ये आपण खूप कमी शक्यता पकडली आहे की आपण सक्सेस होऊ, म्हणजे 50% आपण मोर दॅन 50% आपण ऍक्च्युली लॉस मध्येच आहोत. कारण इथे आपण 5 ट्रेड लॉस मध्ये बुक केले, 1 ट्रेड नो प्रॉफिट नो लॉस आणि फक्त 4 ट्रेड आपण प्रॉफिट. तरी आपण बघू शकतो की आठवड्याच्या शेवटी माझे लॉसेस आहेत 1000 आणि माझा प्रॉफिट जो आहे हा आहे आपला टोटल लॉस आणि हा आहे आपला प्रॉफिट. तर प्रॉफिट मधनं हा लॉस जर मी मायनस केला तर मला 600 रुपये तरी सुद्धा शिल्लक राहतात. आणि मित्रांनो, यात ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत आहात की इक्विटी मध्ये यात फरक पडत नाही, कारण आपण लॉस आपला प्रत्येक ट्रेड मध्ये लिमिट केलेला आहे 200. शक्यतो मी नवीन लोकांना इक्विटी सेक्टर मध्ये काम करण्याचा सल्ला देईल, कारण इक्विटी मध्ये व्हॉलेटिलिटी कमी असते, तुम्हाला शिकण्याला भरपूर वेळ भेटू शकतो. व्हॉलेटिलिटी कमी असल्यामुळे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त पाहिजेच असं नाही, थोडा तुम्ही रिलॅक्स ट्रेडिंग करू शकता. ऑप्शन्स मध्ये खूप जास्त व्हॉलेटिलिटी असल्याने तुम्हाला खूप जास्त अलर्ट राहावं लागतं आणि नवीन लोकांना ते जमणं थोडंसं जास्त अवघड आहे, कारण ऑर्डर्स पटापट पंच करता यायला हव्या आणि अलर्टनेस तेवढा हवा, लवकर डिसिजन घेता आले पाहिजे. इक्विटी मध्ये तुम्ही रिलॅक्स ट्रेडिंग करू शकता. इक्विटी मध्ये व्हॉलेटिलिटी त्या मानाने खूप कमी असते. तर हा प्लॅन तुम्ही इक्विटी मध्ये ट्राय आउट करू शकता. तर हे झालं खूप कमी भांडवल वापरून आणि रिस्क रिवॉर्ड किंवा मनी मॅनेजमेंट विचारत. आता आपण काही दिवसांनंतर ट्रेडिंग करून प्रॅक्टिस करून सुधारणा कशी करू शकतो ते बघूया. हा अगदी बेसिक प्लॅन, बरोबर. तर मित्रांनो, आपल्या ट्रेडिंग प्लॅन मध्ये आपण 10 ट्रेड्स घेतले. तर या 10 ट्रेड्स मध्ये आपण प्रत्येक आठवड्याला सुधारणा कशी करू शकतो त्याविषयी आता चर्चा करूया, जेणेकरून आपला जो 600 रुपये प्रॉफिट शिल्लक राहिला होता तो आपल्याला अजून जास्त वाढवता येईल. तर पहिली गोष्ट आहे ट्रेड्स आणि दुसरी गोष्ट आहे आपला रिस्क रिवॉर्ड. आपण बघितलं की 10 ट्रेड्स पैकी आपण लॉस मध्ये 5 ट्रेड कन्सिडर केले होते. प्रॉफिट आपला फक्त 4 ट्रेड मध्ये होता आणि नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आपण 1 ट्रेड कन्सिडर केला होता. तर आपण इथे कशी सुधारणा करू शकतो की जिथे आपले 5 ट्रेड प्रॉफिट 5 ट्रेड आपले जिथे लॉस मध्ये आहे, या 5 ऐवजी आपण हे ट्रेड 4 पर्यंत आणू शकतो. प्रॉफिट मधील ट्रेड आपोआपच 5 वर जाईल. इथला एक ट्रेड प्रॉफिट मध्ये झाला आणि नॉट प्रॉफिट नो लॉस साठी आपण एक ट्रेड गृहीत धरूया की आपल्याला असं वाटतंय की ह्या स्टॉक मध्ये जी मुवमेंट आपल्याला वाटते ती आता जाणवत नाही. तर अशा वेळी आपण नो प्रॉफिट नो लॉस मध्ये किंवा खूप कमी प्रॉफिट बुक करून बाहेर पडू शकतो किंवा खूप कमी लॉस बुक करून सुद्धा बाहेर पडू शकतो. तर अशा प्रकारे आपण सुधारणा करू शकतो, ती आहे म्हणजे लॉस मेकिंग ट्रेड्स कसे कमी करता येते. म्हणजे जास्तीत जास्त चांगले ट्रेड्स आपल्याला घ्यायचे आहे आणि आपण एका दिवसाला फक्त 2च ट्रेड पर्यंत स्वतःला मर्यादा घालून घेतलेली आहे. तेव्हा आपल्याला 2 ट्रेड घ्यायचे आहे, खूप चांगले घ्यायचे आहे. हे लॉस मेकिंग ट्रेड आपण 4 पासून 3 पर्यंत आणू शकतो. प्रॉफिट मधील ट्रेड आपले 6 आणि एक ट्रेड हा असाच्या असा. तर अशा प्रकारे आपण लॉस मेकिंग ट्रेड्स कमी कसे करता येतील त्याच्याकडे लक्ष देऊ शकतो. प्रॉफिट मेकिंग ट्रेड्स आपण वाढवू शकतो आणि
नो प्रॉफिट नो लॉसचा ट्रेड आपण 1 पकडून चाललेलो आहोत. लॉस मेकिंग ट्रेड फक्त जर 3 पर्यंत आपण कमी करू शकलो, समजा एखादा आठवडा असा येईल की ज्यात आपण फक्त 3च ट्रेड लॉस मध्ये कापले आहेत, तर आपला ओव्हरऑल लॉस होतो मित्रांनो 200 रुपयाप्रमाणे 600 रुपये. 3 दुने 600, 200 रुपये आपली 10,000 रुपयासाठीची रिस्क आहे. 6 ट्रेड्स आपण प्रॉफिट मध्ये कापणार आहोत. तर हे 6 ट्रेड्स आपण फक्त 1:2 ने जरी कन्सिडर केले, 6 दुने 1200, तर आपला फक्त सर्व ट्रेड 1:2 ने जरी आपण बुक केले तरी 1200 रुपये प्रॉफिट होतो. म्हणजे आपण ऑलरेडी मागच्या प्लॅन मध्ये जेवढा प्रॉफिट करत होतो तेवढा करू शकतो, पण ही शक्यता अजून जास्त चांगली होऊ शकते. उदाहरणार्थ हे 6 ट्रेड असे असू शकतात. हे आहेत आपले हे प्रॉफिटचे 6 ट्रेड. लॉसचे 6 ट्रेड ऑलरेडी असेच असणार आहेत, कारण आपण रिस्क लिमिट केली आहे 200 200 200. हा पहिला, हा दुसरा लॉस, हा तिसरा लॉस. तर एक ट्रेड आपल्याला 1:1 अशा प्रकारे भेटला. 2 ट्रेड आपल्याला 1:2 भेटले. एक ट्रेड 2 ट्रेड आपल्याला 1:3 भेटले. आणि एक ट्रेड मला खूप जास्त चांगला भेटला, म्हणजे 1:4 भेटला, म्हणजे 800 रुपये भेटला असं आपण गृहीत धरूया. सपोज इन केस एखादा वीक मार्केटमध्ये खूप जास्त ट्रेंडिंग असतो, त्यावेळेस ही शक्यता अधिक चांगली आहे की आपल्याला खूप चांगला रिस्क रिवॉर्डही भेटेल. ट्रेड्सही त्या आठवड्यात आपले जास्त चांगले हिट होतील किंवा टार्गेट्स आपले अचीव्ह होतील. तर आता आपण याच्या प्रॉफिट कडे कॅल्क्युलेट करून बघूया. हा असणार आहे आपला प्रॉफिट. तर प्रॉफिट आहे 4 4 8, 2 4 6, 6 4 10, 10 6 16, 16 आणि 6 22, 22 आणि 8 30. म्हणजे ओव्हरऑल आपला प्रॉफिट आहे इथे 3,000 रुपये. लॉस आहे आपला 600 रुपये. म्हणजे प्रॉफिट मधनं आपला हा लॉस वगळता आपल्याला एका आठवड्याला शिल्लक राहतात 2400 रुपये. भांडवल आहे आपलं 10,000, त्यावर आपण 2400 रुपये एका आठवड्याला 5 दिवस काम करून कमावले, म्हणजे आपण 24% रिटर्न्स आले. अगदी पहिल्या वेळेस आपण फक्त 600 रुपये कमावले होते, तरी देखील ते एका आठवड्यासाठी 6% रिटर्न्स होते. तर भांडवलाची अमाऊंट बघता आपण खूप चांगले रिटर्न्स कमवू शकतो जर आपण अशा प्रकारे आपला रिस्क मॅनेज करत काम केलं तर. आणि हे फक्त झालं आपलं लॉस मेकिंग ट्रेड्स जे होते ते कमी केल्यानंतर. किंबहुना आता इथे 600 ऐवजी समजा 3 ट्रेड हे खूप जास्त चांगलं झालं, इंटरमिजिएट ट्रेड पण म्हणजे आपले 4 ट्रेड अजूनही लॉस मध्ये आहेत, तरी आपला लॉस होतो 800 रुपये. आणि इथला एक ट्रेड आपण, हा मोठा जो ट्रेड आहे तो आपण कमी करूया, कारण आपण लॉस मध्ये एक ट्रेड वाढवलं. रब करतो म्हणजे जेणेकरून गोष्ट अजून जास्त चांगली क्लिअर. 4 ट्रेड माझे लॉस मध्ये आहेत. ₹800 माझा लॉस आहे. 5 ट्रेड माझे प्रॉफिट मध्ये आहेत. 4 आणि 4 8 आणि 2 10, 6 16, 6 22, तरी देखील ₹2200 काय आहे प्रॉफिट आहे. 2200 मधनं हा 800 रुपये लॉस वगळता आपल्याकडे अजूनही 1400 रुपये शिल्लक आहे. ₹10,000 भांडवल, एक आठवडा ट्रेडिंग, 1400 रुपये आपली शिल्लक जी आहे 14%. आणि हे देखील आपण जे काही लॉस आहेत ते मॅनेज करून
तर ही गोष्ट आहे की आपल्याला हे कळायचं असेल की सुधारणा आपण करू शकतो की जी आठवड्यात आपण 10 ट्रेड करत आहोत त्यातले लॉस होणारे ट्रेड कमीत कमी करून. ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू बघूया रिस्क रिवॉर्डची. आपण मार्केटमध्ये असं ऐकलं असेल की कट युअर लॉसेस अर्ली अँड लेट युअर रनर्स रन. म्हणजे काय, तुमचे लॉस मेकिंग ट्रेड्स जे आहेत ते लवकरात लवकर त्या ट्रेड्स मधून आपण बाहेर पडलं पाहिजे. तर मित्रांनो, लवकरात लवकर हा प्रकार आपल्याला प्रॅक्टिसने सरावानेच जमू शकेल. पण सध्या आपण एक गोष्ट या ट्रेडिंग प्लॅन मध्ये ऑलरेडी इम्प्लिमेंट केली आहे, राबवली आहे, की आपण आपला लॉस कमी नाही पण ऍटलिस्ट मर्यादित केला आहे, तो म्हणजे 200 रुपये. म्हणजे आपण कुठल्याही ट्रेडमध्ये 200 हून जास्त रिस्क घेत नाही आहोत. म्हणजे कमी तर नाही, पण आपण याला एक कॅपिंग केल्यामुळे आपण किमान 50% तरी त्या गोष्टीसाठी सावध आहोत किंवा आपण त्याच्यावर ऑलरेडी काम करत आहोत. कारण आपले लॉसेस अनलिमिटेड नाही आणि लॉसेस आपण लिमिटेड करण्यासाठी आपण स्टॉप लॉस लावलेला असतो. स्टॉप लॉसवर आपण रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग या गोष्टींवर आपण नवीन सेशन मध्ये आणखी एकदा चर्चा करणारच आहोत. तर रिस्क रिवॉर्ड. तर मित्रांनो, लॉसेस आपल्याला लवकर कापायचे आहेत, तर प्रॉफिट मेकिंग ट्रेड्स आपल्याला जास्तीत जास्त वेळ होल्ड करायचे आहे. म्हणजे ज्या ट्रेडमध्ये मी एकाच एक अशा प्रकारे फक्त 200 रुपये प्रॉफिट बुक केला होता, त्या ट्रेड्सचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे, आपल्याला ट्रेडिंग जर्नल मेंटेन करायचं आहे आणि आपल्याला हा विचार करायचा आहे की ज्या ट्रेडमध्ये मी 1:1 रिस्क रिवॉर्ड बुक केला, तो ट्रेड मला अजून जास्त वेळ होल्ड करता येऊ शकला असता का? 200 ऐवजी मला यात 400 रुपये प्रॉफिट बुक करता येऊ शकला असतं का? म्हणजे ट्रेड्स या सेक्शन मध्ये आपण क्वांटिटीवर काम केलं की जास्तीत जास्त आपली ट्रेड्स बरोबर आले पाहिजे. संख्येवर काम केलं, जास्तीत जास्त ट्रेड्सची संख्या आपली प्रॉफिट मध्ये आली पाहिजे. तर इथे आपण क्वालिटीवर काम करतोय ट्रेडिंगच्या. ऑलरेडी आपले ट्रेड्स प्रॉफिट मध्ये वाढवण्यावर काम सुरू आहे, पण जे प्रॉफिट मध्ये ट्रेड्स आहेत ते आपल्याला जास्तीत जास्त वेळ होल्ड करून त्यातनं आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचा आहे. एकाच एक ट्रेड करून 400 रुपये 200 रुपयाऐवजी मला जास्त वेळ होल्ड करून 400 रुपये त्यातनं काढता येऊ शकतात का? तर अशा प्रकारे आपण विचार केला म्हणजे आपल्याला स्टॉक सिलेक्शन अजून चांगलं करता येऊ शकतं का? क्वालिटी सुधारायची म्हणजे काय, स्टॉक सिलेक्शन मला अजून चांगलं करता येऊ शकतं का? अनेकदा असं होतं की आपण बाहेर पडल्यानंतर स्टॉक मध्ये बऱ्याचदा मोठी मूव्ह येते आणि आपण ती मूव्ह मिस करतो. तर यासाठी आपल्याला पेशन्सची गरज असते. हे पॉइंट्स आपण डिस्कस करू घेऊया. नंतर आपण याच्यासाठी ट्रेडसाठी पॉइंट डिस्कस करणार आहोत. तर क्वालिटी चांगली असण्यासाठी आपल्याला स्टॉक सिलेक्शनवर काम करणं गरजेचं आहे. म्हणजे जर त्या स्टॉक मध्ये आपण एंट्री घेतल्यानंतर मोठी मूव्ह आली, तो स्टॉक मोमेंटम मध्ये असेल, ट्रेंडिंग असेल, तरच आपल्याला चांगला रिस्क रिवॉर्ड मिळू शकतो, जो आहे कमीत कमी एकास 2 किंवा एकास 3. तर यासाठी आपण स्टॉक सिलेक्शनवर काम करता येऊ शकतं. दुसरा एक आहे पॉइंट की आपण संयम आपल्याला फक्त प्रॅक्टिसनेच डेव्हलप करता येऊ शकतो. म्हणजे आपण खूप चांगलं स्टॉक सिलेक्शन असतं, एंट्री सुद्धा आपण खूप चांगले घेतो, स्वस्त एंट्री घेतो, योग्य ठिकाणी एंट्री घेतो किंवा रिव्हर्सल होत असताना एंट्री घेतो आणि स्टॉक मध्ये खूप जास्त मुवमेंट असते आणि आपण टार्गेट देखील ठरवलेलं असतं, पण टार्गेट येण्यापूर्वीच आपण अनेकदा बाहेर पडतो. तर असं बाहेर पडल्यामुळे आपण हा आपला उरलेला जो रिस्क रिवॉर्ड आहे त्यात आपला ट्रेड बसत नाही आणि आपण प्रॉफिट टेबलवरच सोडून बाहेर पडतो. तर हे आपण क्वालिटीच्या अंडर सुधारू शकतो का? किंवा आपण इथे टार्गेट्स
टार्गेट जे आपण ठरवतो आहोत तर ते टार्गेट आपण 100ला घेऊन स्टॉक 102ला तर बाहेर पडत नाही ना, आणि स्टॉक नंतर 105 पर्यंत जात असेल तर आपण टार्गेट जे ठरवतो आहे तर ते टार्गेट अजून चांगलं ठरवू शकतो का, स्टॉक मध्ये आपण अजून जास्त वेळ टिकून राहू शकतो का. तर ज्याप्रमाणे आपण एंट्रीवर काम केलेलं आहे त्याप्रमाणे आपण एक्झिटवर काम करून किंवा टार्गेटवर काम करून आपल्या ट्रेडची क्वालिटी सुधारू शकतो का, यावर आपण रिस्क रिवॉर्डच्या अंतर्गत काम करायचं आहे. म्हणजे जे काही ट्रेड प्रॉफिट मध्ये आहे त्यातनं आपल्याला जास्तीत जास्त चांगला रिस्क रिवॉर्ड घ्यायचा आहे. आता ट्रेड्स बरोबर येण्यासाठी आपल्याला कसली गरज आहे. ट्रेड्स बरोबर येण्यासाठी आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स, थोडक्यात आपल्याला टेक्निकल अनालिसिसचं नॉलेज असणं गरजेचं आहे. सपोर्ट रेजिस्टन्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे. थोडक्यात आपल्याला चार्ट वाचता येणं गरजेचं आहे. कॅन्डलस्टिक आपल्याला माहिती असायला पाहिजे. व्हॉल्यूमची आपण मदत घेऊ शकतो जेणेकरून आपले ट्रेडिंग डिसिजन्स अजून चांगले होऊ शकतील. आपण ट्रेंडच्या बाजूनेच ट्रेड करतोय का यावर आपण लक्ष देऊ शकतो. या 4 गोष्टींची आपल्याला गरज आहे. मित्रांनो, क्वांटिटी कशी प्रकारे बरोबर येऊ शकते यावर आपण अजून जास्त सविस्तर चर्चा केल्यास मी आपल्याला सांगतो की 10 ट्रेड पैकी तुम्हाला कुठलंही टेक्निकल अनालिसिसचं नॉलेज नाही असं आपण समजूया. टेक्निकल अनालिसिस का शिकायचं त्यावर आपण चर्चा करत आहोत. टेक्निकल अनालिसिस आपण का शिकायचं त्यावर चर्चा करू. तर मित्रांनो, आपण आठवड्याला 10 ट्रेड घेतले तर आपल्याला टेक्निकल अनालिसिस पैकी कुठलंही नॉलेज नाही, काहीही माहित नाही. फक्त आपल्याला बाय आणि सेल हे 2 बटन्स माहित आहे. तर त्यानुसार जरी तुम्ही ट्रेड घेतले तरी तुमचे 2 ट्रेड किमान फक्त बाय लक, फक्त नशिबाच्या जोरावर बरोबर येतील. 10 पैकी 2 ट्रेड आपले फक्त नशिबाच्या जोरावर बरोबर येऊ शकतात. आजही कुठलाही क्लास केला नाही, काही वाचलं नाही, फक्त समजून घेतला ऍप्लिकेशनचा इंटरफेस तरी तुमचे 2 ट्रेड्स बरोबर येतील. पण उरलेले 8 ट्रेड तुमचे लॉस मध्ये जातील. 200 रुपयाप्रमाणे 1600 रुपये लॉस, 2 ट्रेड बरोबर आले 400 रुपये प्रॉफिट, 1600 आणि 400 म्हणजे 1200 रुपये तुमचा ओव्हरऑल लॉस. तर आपल्याला ही 2ची संख्या कशी वाढवायची. जर आपण सपोर्ट रेजिस्टन्स विषयी माहिती घेतली आणि फक्त स्टॉकच्या ज्या महत्वाच्या लेवल्स आहेत, स्टॉकचे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत, त्यांच्यावर काम केलं तर आपले अजून 2 ट्रेड बरोबर यायला लागतील असं आपण समजूया. 2 ट्रेड फक्त नशीब सपोर्ट रेजिस्टन्स विषयी माहिती घेतल्यामुळे माझे आणखी 2 ट्रेड बरोबर यायला लागले. म्हणजे आता माझे 4 ट्रेड बरोबर यायला सुरुवात झाली. म्हणजे आता माझे अजून चान्सेस वाढले. कॅन्डलस्टिक विषयी मी माहिती घेतल्यामुळे काय झालं, कॅन्डलस्टिक वरनं मला स्टॉक मध्ये मोमेंटम, प्रॉपर एंट्री, प्रॉपर एक्झिट करता यायला लागली. ट्रेड मला चांगला स्पॉट करता यायला लागला. थोडक्यात कॅन्डलस्टिकच्या नॉलेजमुळे माझे आणखी 2 ट्रेड बरोबर यायला लागले. तर आता माझे 2, 2, 4 आणि 2, 6 ट्रेड माझे बरोबर यायला लागले असं आपण समजूया. व्हॉल्यूम शिकल्यामुळे माझे आणखी 2 ट्रेड बरोबर यायला लागले आणि ट्रेंड शिकल्यामुळे माझे आणखी 2 ट्रेंड बरोबर यायला लागले. तर मित्रांनो, 2, 4, 6, 8, 10, तर अशा प्रकारे जसं जसं आपलं नॉलेज वाढत जातं तसं तसं आपला ट्रेडिंगची जी क्वांटिटी आहे, प्रॉफिटेबल ट्रेड्सची, ती सुधारत चालते. मी असं मुळीच म्हणणार नाही की तुम्ही अगदी 10च्या 10 ट्रेड्स बरोबरच यायला सुरुवात होईल. पण असे चान्सेस आहेत, ट्रेडर्स असे आहेत की ज्यांचे 10 ट्रेड घेतले या आठवड्यामध्ये तर बऱ्याचदा फार झालं ते एखादा ट्रेड मिस होतो. म्हणजे नशिबाचा जो आधारावर आहे किंवा याच्यातला एखादा तुमचा अनालिसिस एकदा चुकू शकतं किंवा न्यूज अचानक मार्केटमध्ये येतात की ज्या आपल्यासारखे रिटेल ट्रेडर्स पर्यंत पोहोचत नाही. कधी कधी सडन मुवमेंट येतात, जर्की मुवमेंट येतात, फ्लॅश ड्रॉप सारखे सिच्युएशन होतात. तर अशा वेळी आपल्या या 10 पैकी एखादा ट्रेड लॉस मध्ये होऊ शकतो किंवा 3 ट्रेड लॉस मध्ये आपण
जरी ठेवले, अगदी 7च ट्रेड आपले बरोबर आले तरी आपण बघितलं की आपण चांगला प्रॉफिट कमवू शकतो. 7 ट्रेड म्हणजे फक्त 600 रुपये लॉस होतो. उरलेले 7 ट्रेड आपले प्रॉफिट मध्ये असतात. फक्त 200 रुपये 1:2 ने जरी आपण रिस्क रिवॉर्ड बुक केला 7 ट्रेडचा, तरी आपल्याला 1400 रुपये प्रॉफिट होतो. 1:2 प्रत्येक ट्रेड 1:2 नेच मी प्रॉफिट घेऊन बाहेर पडलो. 3 ट्रेड माझे लॉस मध्ये आहेत आणि 600 रुपये माझा लॉस झाला. तरी 1400 मधनं 600 गेले तरी मला 800 रुपये प्रॉफिट उरतो. तर अशा प्रकारे आपण या 7 वर काम करून 10 पैकी किमान 6-7 ट्रेड बरोबर आणण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि या 1:2 वर काम करून आपण हे 1400 जो प्रॉफिट आहे हा 2000-2500 पलीकडे नेऊ शकतो. आणि अशा प्रकारे जर तुम्ही किमान 2000 पर वीक टार्गेट घेऊन चालले, काही दिवसात आपली प्रॅक्टिस होईल, सरावाने तुम्हाला या गोष्टी अजून चांगल्या मॅनेज करता येतील. पर वीक 1500-2000 असा जरी रिटर्न तुम्ही मार्केटमधून ट्रेडिंग करून काढू शकला तरी महिन्यात, 1.5 महिन्यात, 2 महिन्यात तुम्ही फक्त 10,000च भांडवल वापरून कदाचित खूप चांगलं कॅपिटल उभं करू शकता. म्हणजे 15,000चे 20,000 होतील, 20,000चे 25 होतील. पण 10,000चा हा फॉर्म्युला आहे, तो आपण आपल्या कॅपिटलला सतत लागू करत राहायचा. आणि कॅपिटल जसं वाढत आहे त्यानुसार आपण रिस्क आणि रिवॉर्ड यावर कंटिन्युअसली काम करत जाईल. यासाठी तुम्हाला ट्रेडिंग जर्नल मेंटेन करता येणं गरजेचं आहे. तर येत्या सेशन मध्ये आपण ट्रेडिंग जर्नल कसं बनवता येऊ शकतं त्यावर चर्चा करूया. आजच्या सेशन मध्ये इथेच थांबूया. आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद.